हळूच मामीच्या गालावरून हात फिरवला. ती क्षणभर शहारली. तिचे श्वास अधिक खोल आणि वेगवान होत गेले. तिच्या गळाचा भाग अलगद हलताना दिसत होता. मी सावकाश तिच्या ओठांजवळ गेलो आणि त्यावर हळुवारपणे स्पर्श करत तिचं चुंबन घेतलं. मामीने डोळे मिटले, जणू त्या क्षणात पूर्णपणे विरघळून गेली. मी तिच्या गालावर प्रेमाने ओठ टेकवले. हळूहळू तीही प्रतिसाद देऊ लागली. माझा हात तिच्या साडीच्या पदराशी गेला आणि तिच्या गळ्याच्या आसपास स्पर्श करत राहिला. पण त्या क्षणातच दाराजवळ पावले ऐकू आली. आम्ही दचकून बघतो तर लहान मामी आमच्याकडे पाहत उभी होती. मग मी दोघी. मित्रांनो, माझं नाव विजय. मी आज संध्याकाळी माझ्या मामाच्या गावी जाणार होतो, कारण काही दिवसापासून माझ्या मामामध्ये प्रॉपर्टीचा हिस्सा वाटावरून भरपूर भांडण होत होती. वडिलांनी तयार केलेले मृत्यूपत्र वाचण्यासाठी व घराची हिस्सेवाटणी परत करण्यासाठी मला त्यांच्या गावी बोलावले होते. माझे 2 मामा एकत्र राहत होते आणि लहान मामा ज्या ठिकाणी नोकरी करत होते त्याच ठिकाणी आपला परिवार घेऊन राहत होते. मी मामाच्या गावी आज बऱ्याच दिवसानंतर जाणार होतो. माझ्या 2 नंबरच्या मामी आणि लहान मामी या दिसायला फारच सुंदर होत्या. माझ्या गावाचे आणि मामाच्या गावाचे अंतर 2 तासाचे होते. मी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मामीच्या गावी येऊन पोहोचलो आणि जेव्हा मी त्यांच्या घराजवळ आलो तेव्हा लहान मामी बाहेर ओट्यावरच बसल्या होत्या. त्यांचे नाव दीपाली होते. त्या मला पाहून म्हणाल्या, "अरे विजय, तू आलास. प्रवासात जास्त थकवा तर नाही झाला ना? या कपड्यामध्ये तू तर खूपच देखणा दिसतोय." त्यांनी लगेच माझ्या हातातून बॅग घेतली आणि मला घरात येऊन म्हणाल्या, "मामाचे घर जुन्या स्वरूपाचे असल्यामुळे ते काही फारसे मोठे नव्हते." मला पाहताच माझ्या 2 नंबरच्या मामी, ज्याचे नाव अंजली होते, त्यांनी मला पिण्यासाठी पाणी आणले आणि बसायला खुर्ची दिली. माझ्या मोठ्या मामी या पुढच्या हॉलमध्ये खाली बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरून त्या फार साध्या बोड्या वाटत होत्या आणि त्यांचे नाव दीपाली होते. मग पूजा वहिनी म्हणजेच माझ्या 2 नंबरच्या मामी यांनी माझ्यासाठी चहा बनवला. सगळे मामा हे घरीच होते. ते पण मी आलेले पाहून सगळेच हॉलमध्ये येऊन माझ्या आजूबाजूला बसले आणि ते मला म्हणाले, "पहा विजय, प्रॉपर्टीचे वाटप तर याआधीही झाले आहेत आणि ही गोष्ट तुझ्या वडिलांनाही माहीत आहे. पण आम्हाला यात अडचण अशी आहे की तुझ्या वडिलांनी केलेले हे वाटप तू आम्हाला सगळे वाचून दाखव आणि ही प्रॉपर्टी आमच्या नावावर कशी होईल यासाठी आम्हाला काय काय करावे लागेल, सगळी माहिती तू आम्हाला सांग, जेणेकरून आम्हा भावांमध्ये कोणतेही भांडण होऊ नये." तेवढ्यात पूजा मामी त्यांनी बनवलेला चहा माझ्यासाठी घेऊन आल्या. मी जेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा त्या माझ्याकडे पाहून हसत होत्या. त्या दिसायला सुंदर होत्या आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांचे डोळे, ते नितळ होते, म्हणून त्यांची सुंदरता अधिकच खुलून दिसत होती. जेव्हा मी त्यांच्या हातातून चहा घेत होतो तेव्हा माझे लक्ष त्यांच्या अशा ठिकाणी गेले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. कारण पूजा मामीच्या साडीचा पदर साईडला आला होता. त्यांच्या वरच्या बाजूचा उकाव उघडाच होता आणि त्यांनी आत घातलेल्या कपड्याची लाल पट्टी मला स्पष्ट दिसत होती. मग माझा चहा घेऊन झाल्यानंतर मोठ्या मामींनी माझ्याजवळ माझ्या वडिलांनी लिहिलेल्या मृत्यूपत्राची कागदपत्रे वाचण्यासाठी आणून दिली. माझ्या सगळ्याजवळ म्हणजे माझ्या पायाशेजारी माझी लहान मामी दीपाली बसली होती. ती
मी अर्ध्या तासात प्रॉपर्टीची वाटणी कशी झाली होती ते सर्व वाचून दाखवले. पण त्यांच्या भांडणाचा मुद्दा आता दुसऱ्या कागदपत्रावर होता. कारण माझ्या वडिलांचे 2 भाऊ होते आणि ते आता जिवंत नसल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीलाही वारस नव्हते. त्यांची प्रॉपर्टी आणि वडिलांची प्रॉपर्टी एकत्र करून हिस्से वाटणी करायची होती. पण त्यांची अट अशी होती की त्यांना वारस म्हणून माझ्या भावांच्या 3 मुलांपैकी एका मुलाने त्यांना दत्तक द्यावे. तेव्हा सर्व प्रॉपर्टी समसमान वाटली जाईल, असा उल्लेख त्या ठिकाणी होता. मग मी मामांना म्हणालो, आता मामा, तुम्ही 3 ठरवायचे आहे की कोण दत्तक जाणार आहे. जो मामा दत्तक जाईल तेव्हाच या प्रॉपर्टीचे समान वाटप होईल. त्यावर 2 नंबरचे मामा मला म्हणाले, हाच गोंधळ आम्हा 3मध्ये होता. ठीक आहे राहुल, तू वाचून सांगितलं, पण माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की जो मुलगा दत्तक जाईल त्याला चुलत वडिलांची प्रॉपर्टी जितकी आहे तितकी एकट्यालाच मिळायला हवी. या प्रॉपर्टीशी त्याचा काहीही संबंध नसावा. मामांचे असे म्हणणे ऐकल्यावर सर्वच आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले. कारण माझ्या चुलत वडिलांची प्रॉपर्टी खूपच जास्त होती. मग मी त्या 3 म्हणाले, पहा मामा, हे काम आता तुम्ही 3 ठरवायचे आहे. कारण यात मी काहीही करू शकत नाही. जर कुणी मुलगा त्यांना दत्तक गेला आणि त्यांना स्वतंत्र प्रॉपर्टी हवी असेल तर तेही आपण करू शकतो. पण दोन्ही वडिलांची प्रॉपर्टी एकत्र करून तुम्ही 3मध्ये वाटप करून घेतले तर त्यातच फायदा आहे. तुम्ही रात्रभर विचार करा आणि उद्या निर्णय घेऊन आपण रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन प्रॉपर्टीचे वेगवेगळे हिस्से करून पाहू. अचानक लाईट गेल्यामुळे कोणाचा तरी हाताचा स्पर्श माझ्या त्या ठिकाणी झाला. तो स्पर्श माझ्यासाठी वेगळाच होता. कारण अशा ठिकाणी माझ्या आयुष्यात कोणीही स्पर्श केला नव्हता. त्या स्पर्शाने माझ्या शरीरात आग झाल्यासारखे झाले होते. पण माझ्या शेजारी आणि सगळ्यात जवळ लहान मामी म्हणजे दीपाली बसली होती. तिनेच हे केले असावे असे माझ्या मनाला वाटत होते. मग 10 मिनिटांनंतर जेव्हा लाईट आली तेव्हा कोणीही आपल्या जागेवर नव्हते. फक्त माझ्या मोठ्या आशा मामी त्या ठिकाणी विचार करत आणि डोक्याला हात लावून बसल्या होत्या. त्यांची आणि माझी नजरानजर झाली. मग त्यांनी हळूच हसून मला म्हणाल्या, जेवण खा ना राहुल, उशीर होईल. मग मी पण त्यांना मान हलवून हो म्हणालो. मग मोठ्या मामींनी सर्वांना आवाज देऊन जेवणासाठी बोलावले. चला सगळे लोक जेवणासाठी या, नाहीतर सगळ्यांना झोपायला उशीर होईल. माझे 3 मामा आणि मी जेवणासाठी खाली बसलो. पूजा मामी आणि दीपाली मामी आम्हा सर्वांना जेवण वाढू लागल्या. आता जेवणात खिचडी आणि कढी बनवली होती. बऱ्याच दिवसानंतर खिचडी खायला मिळाली म्हणून ती फारच छान लागत होती. माझे पोट अगदी गच्च भरले होते. तरी दीपाली मामी मला जबरदस्तीने खिचडी वाढू लागल्या होत्या आणि जेव्हा त्या माझ्या ताटात खिचडी टाकत होत्या त्यावेळी त्यांना जोराची झिंक आली आणि त्यांचा साडीचा पदर खालीने सडला. जे दृश्य माझ्या डोळ्यांनी पाहिले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. एवढे सुंदर ते दिसत होते. तेव्हा दीपाली मामींना चूक झाली की विजयने माझ्या अशी कोणती गोष्ट पाहिली आहे. मग त्या माझ्याकडे पाहून हसू लागल्या. जेवण झाल्यानंतर 3 मामा आणि मी बाहेर व्हरांड्यावर बसून प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल चर्चा करत होतो. मग मोठे मामा मला म्हणाले, विजय, आम्हा 3 भावांपैकी आम्ही 2 भाऊ आमच्या घरची शेती सांभाळतो आणि हा लहान मामा नोकरी करतो. माझे म्हणणे असे आहे की
जर या 2 नंबरच्या भावाला आम्ही दत्तक दिले तर चुलत वडिलांचा वारसही तोच होईल आणि सगळी प्रॉपर्टी समान वाटली जाईल. याच गोष्टीची चर्चा करत होतो आणि ती चर्चा करत करत रात्रीचे 11:30 वाजून गेले. आम्हाला मामांचे घर फारच जुन्या स्वरूपाचे असल्यामुळे त्यात फक्त 3च खोल्या होत्या आणि त्या 3 खोल्यामध्ये मामा आपल्या बायकांसोबत झोपत होते. मग पूजा मामींनी माझ्यासाठी खोलीतच गादी टाकली होती. बसून बसून माझी कंबरही ताठ झाली होती, म्हणून थोडा वेळ गादीवर पडून मी विश्रांती केली. आता सर्वजण आपापल्या खोलीत झोपले होते आणि केव्हाच मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जेव्हा माझे डोळे पाणी पिण्यासाठी उघडले, तेव्हा अंजली मामी पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनाही मामांनी आमच्यामध्ये झालेल्या चर्चेबद्दल सांगितलेच होते. मग त्यांनी मला त्या ठिकाणी आलेले पाहून 2 ग्लास पाणी दिले आणि मी घरात माझ्या जागेवर येऊन झोपलो. मग काही क्षणातच पूजा मामी माझ्याजवळ येऊन बसल्या. मी ज्या ठिकाणी झोपलो होतो त्या ठिकाणी अंधार होता, पण 0 वॉटच्या बल्बच्या प्रकाशात मामी फारच सुंदर दिसत होत्या. त्यांचे ते नितळ डोळे मला त्यांच्याकडे आकर्षित करत होते. मग मामी माझ्याजवळ बसून मला म्हणाल्या, विजय, तुझ्या आणि तुझ्या मामामध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या सगळ्या मला माहीत झाल्या आहेत. तुझा हेतू चांगला आहे, पण तुझे लहान मामा ते तर नोकरी करत आहेत. त्यांना त्यांचा मासिक पगारही मिळतो आणि निवृत्तीनंतर त्यांना पेन्शनही मिळेल. तू असा काही जुगाड कर की तुझ्या चुलत वडिलांची सगळी प्रॉपर्टी आम्हाला मिळावी. तुझ्या मामांनी आयुष्यभर शेती केली आहे आणि शेतीतून माणसाला जितके पैसे मिळत नाहीत तितके नोकरी करणाऱ्याला मिळतात. एकदा का हंगाम हातातून गेला तर परत येण्याची आशा कमी असते. प्रत्येक पावसात वादळात पिकांची नुकसान तर होतेच आणि घराचा खर्चही सगळं काही पाहावं लागतं. जर तुझे मामा दत्तक गेले तर त्यांना माझ्या चुलत सासरेजवळची सगळी प्रॉपर्टी द्यावी. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, तुम्ही प्रॉपर्टीकडे पाहत आहात. समजा मी हा निर्णय घेऊन मामा यांना सगळं दिलं तरी तुम्ही आयुष्यभर सुखी राहणार नाही, कारण 3 भावाचा हिस्सा आहे. माणसाने बाहेरच्या माणसाकडून काही कामासाठी पैसे घेतले आणि ते परत केले नाहीत तर ती गोष्ट चालू शकते, पण 3 भावांच्या हिश्श्यातील प्रॉपर्टी जर एकट्या माणसाने हडप केली तर आयुष्यभर तो सुखी राहू शकत नाही. अधूनमधून त्याला काही ना काही अडचण येत राहतात आणि अशा प्रकारे तो पूर्णपणे बर्बाद होतो. हे मी तुम्हाला सांगण्यासमोरचेच उदाहरण देत आहे. तेव्हा मामी मला म्हणाल्या, हे सगळं आम्ही नंतर हजम करू, पण तू माझं हे काम कर. मी आयुष्यभर तुझा उपकार मानणार नाही. मामी माझा हात धरून विनवण्या करू लागल्या. त्यांचा हाताचा स्पर्श माझ्या हातांना होताच माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळी भावना निर्माण झाली. मग मी मामींना गोंधळात टाकण्यासाठी म्हणालो, समजा मी चुलत वडिलांची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली तर तुम्ही त्या बदल्यात मला काय देणार? मामींनी आजूबाजूला पाहिले. त्या हॉलमध्ये फक्त मी आणि मामीच होतो. मामींनी माझे 2 हात त्यांच्या हातात पकडले आणि त्यांना घट्ट दाबू लागल्या. त्या माझ्या डोळ्यात एकटक नजरेने पाहत होत्या. मग त्यांनी त्यांचा एक हात माझ्या केसात टाकला आणि त्या ठिकाणी मालिश करू लागल्या. मामींच्या हाताचा स्पर्श माझ्या केसात होताना मी माझे डोळे घट्ट मिटले. मग त्यांनी आपले ओठ माझ्या ओठापर्यंत आणले आणि त्या मला म्हणाल्या, राहुल, पहा, तुझे डोळे उघड. इतकी सुंदर स्त्री तुझ्यासमोर बसली आहे आणि तू लांबूनच आनंद घेत आहेस.
जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी खूपच घाबरलो होतो, कारण मामी माझ्या ओठांच्या अगदी जवळ त्यांची ओठ घेऊन आल्या होत्या. आमच्या दोघांचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. मग मामींनी माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला की मी ते तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग मामींनी मला त्यांच्या मिठीत ओढले आणि आम्ही भरभरून प्रेम करू लागलो. मामींना माझ्या पुढे परमसुखाचा आनंद मिळाला होता. तो आनंद मामींनी इतक्या वर्षात त्यांना कधीच दिला नव्हता. सकाळी 3 वाजेपर्यंत आमचा हा कार्यक्रम चालूच राहिला. त्यानंतर आम्ही दोघेही शांत झालो. मामी मला म्हणाल्या, विजय, जेव्हा जेव्हा मला अशा प्रकारची गरज आणि काम असेल तेव्हा मला आवाज दे. मी प्रत्येक वेळी तुला हा आनंद देण्यासाठी तयार असेन. पण तू माझं ते काम करायला हवं जे मी तुला सांगितलं आहे. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, तुम्ही त्याची काळजी करू नका. मी दोन्ही मामा यांना अशा चक्रात टाकेन की सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून देईन. मग मामींनी माझे म्हणणे ऐकून त्या त्यांच्या खोलीत गेल्या. सकाळी मी उशिरा उठलो, कारण रात्री उशिरा झोपल्यामुळे माझे डोळेच उघडत नव्हते. मी जेव्हा उठून माझ्या गादीवर बसलो तेव्हा सर्व मामा आणि मामी आपापल्या कामात व्यस्त होते. मी उठून ब्रश करण्यासाठी बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो. तेवढ्यात पूजा मामींनी माझा हात ओढून मला त्यांच्या खोलीत आणले आणि त्या मला म्हणाल्या, आता सकाळी सगळ्यांना एकत्र करून ती प्रॉपर्टी माझ्या नावावर कर आणि जेव्हा जेव्हा तुला माझ्यासोबत संधी मिळेल तेव्हा बिनधास्त ये. मग मी पूजा मामींच्या खोलीतून बाहेर आलो आणि थेट बाथरूमच्या आत घुसलो. तेव्हा समोरच मला दीपाली मामींचे आतले कपडे नळावर टांगलेले दिसले, जे त्यांनी काल संध्याकाळी घातले होते. मी अंघोळ करून काही वेळाने बाहेर आलो तेव्हा मला मोठ्या मामी म्हणाल्या, विजय, तू लवकर कपडे घालून ये. मी तुझ्यासाठी नाश्ता बनवला आहे, गरमागरम खा. मग मी कपडे घालून नाश्ता करण्यासाठी तिघाही मामांसोबत बसलो. तेव्हा मोठ्या मामी मला म्हणाल्या, विजय, आता आमच्या तिघांची आयुष्य तुझ्या हवाली आहे. तू जे निर्णय घेशील तो सगळ्यांना मान्य असेल, पण हा निर्णय विचारपूर्वक घे, म्हणजे कोणत्याही मामा किंवा मामीशी तुझी अनबन होणार नाही याची काळजी घे. पूजा मामी माझ्याकडे पाहून हसत होत्या आणि तेव्हा अचानक शीला मामींचे लक्ष आमच्या दोघांकडे गेले. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला, पण हे दोघे एकमेकांकडे असे का हसत आहेत? अंजलीने राहुलसोबत काही केलं तर नाही ना? पण माझ्या मनात एक प्रश्न आहे की काहीतरी झालं असावं, कारण इतक्या मोठ्या प्रॉपर्टीच्या एकमेव मालक होण्यासाठी पूजा काहीही करू शकते. तेव्हापासून दीपाली मामी आमच्यावर लक्ष ठेवून होत्या. आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे बारीक लक्ष होते. नाश्ता झाल्यावर सर्व मामी आपापल्या कामात व्यस्त झाल्या. मोठे मामा आणि 2 नंबरचे मामा शेतात मका काढण्यासाठी गेले होते. त्यांनी सोबत आपला टिफिनही नेला होता. ते संध्याकाळीच घरी परतणार होते आणि लहान मामा वकिलाचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते. मग दुपारी 1 वाजेच्या सुमारास लहान मामा जेव्हा घरी आले तेव्हा आम्ही दोघांनी एकत्र जेवण केले. जेवण झाल्यावर मी काही वेळ हॉलमध्येच बसलो होतो आणि त्यांच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची याची युक्ती सुचत होतो. तिकडे मामा विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत गेले होते. इकडे सर्व मामींचे स्वयंपाकघरचे काम आटोपले होते, म्हणून त्या पण आपापल्या खोलीत गेल्या. मग पूजा मामींनी मला आवाज दिला आणि म्हणाल्या, अरे दीपक, इकडे ये. आज तुझे मामा इथे नाहीत,
तू इथेच आराम करू शकतोस, बाहेर का बसलास असं कंटाळवाणं होईल. पूजा मामीची अशी म्हणणी शीला मामींनी ऐकली आणि तेव्हापासून त्या दुपारी न झोपता त्या दिवशी आमच्यावर नजर ठेवून होत्या. मग मी हॉलमधून उठून अंजली मामीच्या खोलीत गेलो. मग मामींनी TV लावला आणि थोडा वेळ आम्ही पलंगावर बसून TV पाहत होतो. मग हळूहळू पूजा मामींचा हात माझ्या हातावर आला आणि त्या मला म्हणाल्या, विजय, तुझा काय इरादा आहे? त्यावर मी मामींना म्हणालो, माझा तर काही इरादा आहे मामी, तुम्ही जे सांगाल तेच मी करेन. तेव्हा मामी मला म्हणाल्या, विजय, एका रात्रीत तू खूपच समजूतदार झालास. ही गोष्ट समजण्यासाठी तुझा मामा यांना 1 वर्ष लागलं होतं, पण तू खूप शिकलेला आहेस म्हणून लवकर समजलास. मग मामींनी माझा हात उचलून त्यांच्या हातात घेतला आणि त्या माझ्या नको करू लागली. त्यांच्या असे करण्यामुळे माझ्या अंतर्मनात एक वेगळी जाग लागली होती. आता हळूहळू पूजा मामी आमच्याकडे पाहू लागल्या. त्यांच्या मनात माझ्याविषयी काय चाललं आहे हे मला चांगलंच माहीत होतं. पण मलाही या ठिकाणी आल्यानंतर माझ्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या संधी सोडायच्या नव्हत्या आणि आमच्या सगळ्या गोष्टी दीपाली मामी दाराला कान लावून ऐकत होत्या. मग जेव्हा दीपाली मामीने पूजा मामीच्या खोलीचा दरवाजा आत ओढला तेव्हा तो दरवाजा बंद करायचे पूजा मामी विसरल्या होत्या. तेव्हा दीपाली मामीने आमच्या खोलीत डोकावून पाहिले. तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या, कारण माझे ओठ चक्क पूजा मामींच्या ओठांवर होते आणि त्यांचा हात माझ्या अशा ठिकाणी होता की जे मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. ते पाहून दीपाली मामींच्या डोक्यात विचार आला, ही गोष्ट तर या दोघांमध्ये चालली आहे आणि पूजा विजयला आपल्या जाळ्यात अडकून चुलत सासरेजवळची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊ इच्छिते. पण जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत पूजाला यशस्वी होऊ देणार नाही, कारण यांना आपल्या भाच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मला नाही. मला पण काहीतरी युक्ती करावी लागेल, तेव्हाच ती प्रॉपर्टी आमच्या नावावर होईल आणि इकडे मी पूजा मामींसोबत आनंद लुटण्यात मस्त होतो. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावून गेलो होतो. हळूहळू मी आणि पूजा मामी त्या ठिकाणी स्पर्श करू लागलो. मग त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला केले. जे दृश्य मला रात्री दिसू शकले नव्हते ते दृश्य दिवसा पूजा मामींचे इतके सुंदर दिसत होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आम्ही चक्क 2 तासापर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले आणि इकडे आम्हाला असे करताना पाहून दीपाली मामींच्या अंतर्मनात माझ्याबद्दल एक वेगळी तरंग निर्माण होऊ लागली होती. त्यानंतर आम्ही दोघांनी आनंद घेऊन शांत झोप घेतली. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा मामा आले तेव्हाच माझे डोळे उघडले. मग चहा पाणी घेऊन झाल्यावर आमची परत मीटिंग बसली, प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करावी याबाबत. तेव्हा मोठ्या मामांनी सगळ्यांसमोर एक सूचना दिली, जी मला अगोदरच त्यांनी सांगितली होती की ज्यांना चुलत वडील दत्तक जाईल तो मधला भाऊ असेल आणि त्याची आणि आपल्या वडिलांची सगळी प्रॉपर्टी समान 3 भावांमध्ये वाटली जाईल. मग मी पूजा मामींना शब्द दिला होता की जर 2 नंबरचे मामा चुलत वडिलांना दत्तक गेले तर त्यांची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करायची. मग मोठ्या मामांचा तो प्रस्ताव मी नाकारला आणि त्यांना म्हणालो, मामा, वडिलांची आणि चुलत वडिलांची प्रॉपर्टी यात खूप फरक आहे. त्यांच्याकडे थोडी जास्त आहे आणि आपल्याकडे थोडी कमी आहे. अशी करूया, त्यांची जी प्रॉपर्टी आहे
तो मामा त्यांना दत्तक जाईल, त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करू आणि या प्रॉपर्टीवर त्याचा कोणताही हक्क नसेल, कारण असे केल्याने आपल्याला सोपे होईल आणि कमी खर्च येईल. जर तो त्यांच्या प्रॉपर्टीचा वारस राहिला तर स्टंप ड्युटी पण कमी भरावी लागेल आणि काम सहज होईल. मी असे बोलल्यामुळे पूजा मामींच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता. मग त्या तिघांमध्ये परत कुजबूज होऊ लागली. परत एकमेकांना मामा बोलू लागले. मग ते एकाच निर्णयावर थांबले की प्रॉपर्टीचे वाटप होणार असेल तर समान होईल, नाहीतर मग राहू द्या. मग माझे अचानक लक्ष दीपाली मामींकडे गेले. त्या फार उदास होत्या. त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार चालू होता असे मला वाटत होते. त्याच घरात एक आकर्षक आणि सुंदर मामी होत्या. त्यांनी माझ्याकडे पाहून डोळा मारला. त्यांच्या अशा कृत्यामुळे मला धक्काच बसला. ही मामी माझ्याकडे पाहून असे का करत होती याचा विचार करून मी तिच्याकडे पाहत होतो. त्या मला डोळ्यांनी आणि तोंडाने वेगवेगळे इशारे करू लागल्या. मग मोठ्या मामी सगळ्यांना म्हणाल्या, उद्या सकाळीच आपण चांगल्या वकिलांना घरी बोलवू आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांची सूचना ऐकू. ते जसे सांगतील तसे आपण करू. जर त्यांनी प्रॉपर्टीचे वाटप वेगवेगळे करायला सांगितले तर तसे करू, नाहीतर समान वाटप करू. आता जेवण करा, नाहीतर सगळ्यांना उशीर होईल. मामींचे म्हणणे ऐकल्यावर सर्व तोंडात तोंड जेवणासाठी एकत्र जमले. 25 मिनिटांनी जेवण आटपून सर्व मामा आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले आणि मी हॉलमध्ये बसून मोबाईल पाहू लागलो. 6:30 वाजेच्या सुमारास घरातील सर्व बायका जेवण आणि आपली कामे आटोपून झोपण्यासाठी गेल्या. मग रात्री 12 वाजेच्या सुमारास कोणाचा तरी स्पर्श माझ्या ओठांना झाला. मला वाटले की पूजा मामी आली असावी, म्हणून मी निर्जीव झोपलो होतो. पण थोड्या वेळात परत तो स्पर्श माझ्या त्या वेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे मला वेगळीच भावना आली. मग मला असे वाटले की या ठिकाणी पूजा मामी नसावी, म्हणून मी उठून पाहिले तर त्या ठिकाणी खरंच पूजा मामी नव्हती. त्या दीपाली मामी होत्या. मी त्यांना पाहून खूप घाबरलो होतो. ही अचानक माझ्याजवळ अशी का आली काही समजत नव्हते. तेव्हा त्या मामी माझ्या शेजारीच बसल्या आणि अचानक माझ्या लक्षात आले की आता तर पूजा मामी येऊ सगळा भांडा आपला फुटेल आणि गडबड होईल, म्हणून मी उठून बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो. तेव्हा दीपाली मामी मला म्हणाल्या, अरे राहुल, इथे जाण्याची गरज नाही, कारण मी आधीच बाहेरून पूजाच्या खोलीचा दरवाजाची कडी लावली आहे. दीपाली मामी असं म्हटल्यावर माझ्या श्वासात श्वास आला आणि परत मी माझ्या जागेवर येऊन त्यांना विचारले, मामी, इतक्या रात्री तुम्ही इथे काही काम होतं का माझ्याशी? तेव्हा दीपाली मामी मला म्हणाल्या, काम तर खूप आहे तुझ्याशी, पण तू करशील की नाही असा विश्वास तुझ्यावर ठेवणं मला योग्य वाटत नाही. कारण ज्या प्रकारे तू संध्याकाळी पूजाच्या पतीची बाजू घेत होतास, तसंच सगळ्यांच्या बाजूनेही तुला बोलायला हवं होतं. एका भावाला जास्त प्रॉपर्टी देऊन तुला काय मिळणार? त्या बदल्यात पूजाने तुला काय दिलं होतं? तेव्हा मी दीपाली मामींना म्हणालो, असं काहीही नव्हतं मामी. तुम्ही जे समजत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे. तेव्हा दीपाली मामी मला म्हणाल्या, पूजापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आहे मी. जर तू मला मिळवलंस तर तू माझंही काम करू शकतोस, जसं तू पूजेसाठी केलंस. मामीच्या असं म्हणण्यावर मला खूप भीती वाटत होती. या मामींसमोर काय बोलावं काही समजत नव्हतं. तेव्हा त्या मामी मला म्हणाल्या, आता मी तुला जे देईन
त्या बदल्यात तुला मला तेच द्यावं लागेल जे तू पूजाला दिलंस, नाहीतर मी सगळ्या घरात तुझा भांडा फोडेन. तेव्हा मी मामींना म्हणालो, तुम्ही असं करू नका मामी. सगळ्या मामा यांना माझ्यावर खूप विश्वास आहे. जर तुम्ही काही उलटसुलट बोलताल तर माझ्यासोबत तुमचंही आयुष्य खराब होईल. तुम्ही जे सांगाल तसं मी करेन. तेव्हा दीपाली मामी मला म्हणाल्या, हेच हुशार मुलाचं बोलणं. अचानक मामींनी मला त्यांच्या मांडीवर झोपवलं आणि त्या माझ्या केसांची मालिश करू लागल्या. हळूहळू त्या माझ्या ओठांवर बोट फिरवू लागल्या. त्यांच्या बोटाच्या स्पर्शामुळे माझ्या अंतर्मनात वेगळीच आग लागली होती. पूजा मामीपेक्षा दीपाली मामी या अशा गोष्टींमध्ये खूपच हुशार आणि प्रौढ होत्या. त्यांना कोणत्या परिस्थितीत कोणती गोष्ट करायची याची समज त्यांना आधीपासूनच होती. मग त्यांनी हळूहळू माझा चेहरा त्यांच्या दोन्ही हातात पकडला आणि त्यांच्या मखमली ओठांनी माझ्या ओठांना अलगद छेडलं आणि ते चुंबन जसं जसं खोल जाऊ लागलं तसा तसा माझा श्वासही वेग घेत होता. त्या 15 मिनिटात मी स्वतःला हरवून बसलो होतो. दीपाली मामींच्या ओठात काहीतरी वेगळंच होतं. मोह, अनुभवी कोमलता आणि एक हळूवार वेड. आम्ही दोघंही एकमेकात घट्ट गुंतलो, अगदी देह आणि मनाने. मग त्यांनी जशी जशी आपली साडी बाजूला सारायला सुरुवात केली तसा माझ्या अंगावर रोमांच उसळले. त्या क्षणी मला जाणवलं, अंजली मामीचा अनुभव वेगळा होता, पण दीपाली मामीचं जे काही मी पाहिलं ते पूर्णपणे वेगळंच. ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. सतत 2 तासांनंतर आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. काही तासांनंतर आम्ही जेव्हा शांत झालो तेव्हा दीपाली मामी मला म्हणाल्या, विजय, जर तुला दररोज आनंद हवा असेल तर तुला माझं काम 100% करावं लागेल. त्यासाठी तू जे डोकं लावायचं असेल ते लावू शकतोस. पैसे पण हवेत तर तेही मी देऊ शकते, पण हे काम तुला माझ्यासाठी पूर्ण करावं लागेल. तेव्हा मी मामींना म्हणालो, ठीक आहे मामी, मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन. दुसऱ्या दिवशी मामा वकिलांना घरी बोलावणार होते. त्यांच्याशी मी अगोदर बाहेर भेटून त्यांना माझ्याकडून कन्व्हिन्स केले होते. मग मोठ्या मामांनी वकिलांना सांगितले, ही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे. त्या प्रॉपर्टीचा वारस तो जाईल. वकिलांनी सर्व मामांची म्हणणी ऐकल्यावर त्यांनी त्यावेळी उत्तर दिले नाही. ते म्हणाले, मी काही दिवसांनी तुम्हाला फोन करून सांगेन यावर काय उपाय करावा. माझ्या सांगण्यानुसार वडिलांनी सर्वांना तेच सांगितले. तोपर्यंत इकडे मी पूजा मामी आणि दीपाली मामी यांच्यासोबत आलटून पालटून भरभरून प्रेम करू लागलो होतो. मग माझ्या त्या दोघांवरही मन भरून आल्यानंतर मी 2 महिन्यांनी वकिलांना फोन करून सांगितले, आता तुम्ही माझ्या मामा यांना फोन करून मी जे पद्धतीने तुम्हाला सांगितले होते त्या पद्धतीने त्यांना सांगा. वकिलांनी मामा यांना त्या पद्धतीने सांगितले. मग 2 नंबरचे माझे चुलत वडिलांना दत्तक गेले आणि त्यांची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर झाली. आता दोघीही मामींना माझ्याशिवाय चैन पडत नव्हते. मी पूजा मामीच्या घरी केव्हाही जाऊन भरभरून प्रेम करू शकत होतो, पण दीपाली मामींचे तसे नव्हते. त्या बाहेरगावी राहत असल्यामुळे त्यांच्याकडे जाणे मला शक्यच होत नव्हते. पण मोबाईलवर कॉल करून तरी आम्ही एकमेकांशी संवाद साधून आणि ऑनलाईन पद्धतीने भरभरून प्रेम करू लागलो होतो. अशा प्रकारे सर्व मामा यांच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्यासाठी मला दोघी मामींनी कन्व्हिन्स करून आपल्या नावावर प्रॉपर्टी करण्याचा प्रयत्न केला होता. तर मित्रांनो, ही होती आजची आमची छोटीशी कहाणी. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे अशाच रोमांचक कहाण्या ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या कथेत. धन्यवाद.